मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? असल्यांना आपण सोडणार नाही. ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घरचा. कायदा नियम सगळ्याला सारखा. खासदारकी त्याच्याकडं, आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय. त्याला दुपारी चंद्रावर गेलाय का रे? काल अजित पवारांची लंकेचा बालकिल्ला असणारा पारनेरमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये अजित पवारांनी निलेश लंकेला चांगलाच धुतलाय. अजित पवार सभेत म्हणाले, या लंकेला मी राजकारणात आणलं आणि आज तोच माझ्यावरती उलटलाय. बऱ्याच लोकांनी सांगितलं, लंके पारनेरमध्ये दादागिरी करतो, आता याला मी सोडणार नाही. एकतर लोकांनी याला अवकात नसताना खासदार केलं आणि आता त्याच्या बायकोला तो आमदार करायला निघालाय. अजित पवार सभेत म्हणाले, लोकांनो आता तरी लक्षात ठेवा, एकाच घरात जर तुम्ही आमदार आणि खासदार निवडून दिला तर तुमच्या नगरचं पूर्णपणे वाटोळं होईल. आता लोकांनी घरातल्या एकाला खासदार केले, मग दुसऱ्याला घरामधील आमदारकी पद देणं गरजेचं आहे का? लोकांनी या गोष्टीवरती भान ठेवलं पाहिजे. निलेश लंके आता चंद्रावरती चढलाय. लोकांनी त्याला तेवढ्याच जोरामध्ये खाली आपटलं पाहिजे, म्हणजे त्याला समजेल लोकांनी आपल्याला फक्त खासदारकी पुरता सपोर्ट केला, आमदारकीला नाही. पाहूया अजित पवार यांचं व्हायरल झालेलं भाषण. आम्हाला याला दुपारी चंद्रावर गेलाय का रे? असं म्हटलं तर कसं रे आपलं व्हायचं? साधू संतांनी काय विचार सांगितलेले आहेत, तुकाराम महाराजांनी माऊलीनं काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, हौसे नवसे गौसे असतात, आपल्याला आपलं काम करायचंय. मी आपल्याला सगळ्यांना हे सांगतो, आज पारनेर तालुका माझा दुष्काळी तालुका, परंतु सुप्याला एमआयडीसी आल्यानंतर पारनेरचं चित्र बदलायला लागलं. परंतु आज तिथं दहशत पण आहे, आज तिथं गुंडगिरी पण आहे, आज तिथं दादागिरी पण आहे. त्या संदर्भात आता महाराष्ट्रात मी सगळीकडे फिरतोय. मी यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करताना थांबा ना बाबा, मी तेच सांगतोय ना बाळा, तेच सांगतोय. तुझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या बोलण्यातनं बाहेर पडणार आहे. थांब जरा. त्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं? तुझ्याच हक्काचं आहे ना. अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस. त्यामध्ये ह्या का ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात. कशाला बोलायला सांगताय मला? अरे थांबा रे बाबा, हे काय चाललंय चिठ्ठ्या द्यायचं? माणसं एखाद्या वेळेस महत्वाच्या पदावर गेल्यानंतर बदलतात. तशा पद्धतीनं निलेशचं झालं. निलेश त्या ठिकाणी बदलला. त्याच्या अवतीभोवतीची चांडाळ चौकटी त्यांनी तर पारनेरकरांची वाटच लावलेली. मी तुम्हाला सांगतो, एकंदरीतच मी अर्थमंत्री म्हणून मला यंदा 1 वर्ष मी विरोधी पक्षात होतो, 1 वर्ष कोरोनात गेला, 3च वर्ष मला मिळाली. 3 वर्षामध्ये ह्या बहुतेकांच्या तालुक्याला हजारो कोटी रुपये देण्याचं काम मी केलं. पारनेरला पण मी 1,500 ते 2,000 कोटी रुपये दिले. मी फाईल सह्या दाखवतो, माझी सही फायनल अर्थमंत्री म्हणून. ठीक आहे, बाकीचे कोणी क्रेडिट घेत असेल, पण पारनेरकरांनो लक्षात घ्या, मी तुमच्याकडे बघून, कारण शिरूर आणि माझं पारनेर फक्त मधी नदीच आहे. आज तुमच्या पारनेरमध्ये पण काही पतसंस्था चांगल्या आहेत ना. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, पण काही वाईट पण झाले. म्हणजे तुम्ही जनतेचे पैसे घेता आणि बुडवता, तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? असल्यांना आपण सोडणार नाही. ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घरचा. कायदा नियम सगळ्याला सारखा. पारनेरकरांनो, भावनिक होऊ नका. आपल्याला आपल्या तालुक्याला पुढे न्यायचंय. सगळेच जण इच्छुक आहेत. सगळ्यालाच वाटतं की बाबा काशीनाथ दात्यांना वाटतं मी आमदार व्हावं, मी आता वय झालं, माझी शेवटची संधी. सुजितला वाटतंय मागं संधी दिली होती पण थोडक्यात माझा चान्स गेला, आता मला चान्स मिळावा, त्याचं ते म्हणणं. विजय आवटीला वाटतं मी नगराध्यक्ष होतो, त्याच्यामुळं त्याची इच्छा तशा पद्धतीचे. आमचे त्या बाबतीमध्ये असणारे माधवराव हे आपले नगरचा काही भाग जो आपल्याला जोडलेला आहे, जिल्हा परिषदेचा 1 का 2 गट, तिकडचं ते प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळं त्यांची इच्छा तशा पद्धतीनं आहे. शिवाजीरावची पण इच्छा तिथं आहे.
त्याच्यामध्ये अजून कोणाचे असे अरे काय बाबा ऐका त्याच्या अरे थांबा रे बाबा ठीक आहे मला ह्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही असं वाटून देऊ नका काय अजित पवार मोठा आला की माईक हातात घेतला आमच्या लोकांना बोलून दिलं नाही मला टेक ऑफ घ्यायचा आहे काही काही गोष्टी पाळाव्या लागतात नियम पाळावे लागतात ढगाळ वातावरण असलं तर मी ढगाला म्हणू शकत नाही अरे पारनेरला उशीर झाला जरा बाजूला ते ढगातच घेऊन जाईल आपल्याला त्याच्यामुळं माझ्याबद्दल गैरसमज करू नका मला लवकरच निर्णय घ्यायचा मी ह्या सगळ्यांना हे केलं की तुमच्यामध्ये एकजीवपणा राहिला तुम्ही सगळ्यांनी कुणालाही तिकीट दिलं तुम्ही एकी टिकवली तर तुम्ही समोरच्याला पराभूत करू शकाल नाहीतर आता खासदारकी त्याच्याकडं ऐका ना खासदारकी त्याच्याकडं आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय जर 1 मिनिट रे बाबांनो अरे घोषणा देणं फार सोपं असतं पुढं 5 वर्ष प्रपंच चालवायचं आहे बाबांनो त्यामध्ये जर दोन्ही एकाच घरामध्ये गेलं तर तुम्हाला कुणी वाली नाही मी सरळ सांगेल मी पारनेरमध्ये येऊन तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला लक्षात आणून द्यायची जबाबदारी माझी समजावून सांगण्याची जबाबदारी माझी पुढची कामं मार्गी लावण्याची जबाबदारी माझी पण तुम्ही पण महायुतीचा उमेदवार जो दिला जाईल घड्याळाचं चिन्ह घेऊन त्याला तुम्ही त्या ठिकाणी द्या सगळ्यांनाच वाटतं आमदार व्हावं जागा एकच आहे तुम्ही जर तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही ठेवली तर दुसऱ्याचं फावल ते लक्षात घ्या आत्ताच कशा पद्धतीनं पारनेरचे अनेक लोक मला मुंबईत भेटतात पुण्यात भेटतात शिरूरमध्ये भेटतात म्हणतात दादा काहीच आमचं खरं नाही फार वेगळ्या पद्धतीचं चाललंय दमदाटीचं चाललंय काही उद्योगपती म्हणतात की आम्ही तिथं कारखाना लावलाय परंतु खडी ह्याच्याकडनंच घे त्या वाळू ह्याच्याकडनंच घे स्टील ह्याच्याकडनंच घे सिमेंट ह्याच्याकडनं अरे असं कसं आम्ही पण कारखानदारी वाढवली ना पण त्यांना घेऊन जा ना गुंतवणूक त्यांनी कर्ज काढलं आपण नाही काढलं तो त्या ठिकाणी करेल ना जो गुंतवणूक करणार आहे तो पारनेरकरांनो तुम्ही जर चूक केली तर त्याची जबरदस्त किंमत 5 वर्ष तुम्हाला मोजावी लागेल भावनिक बनवू नका आमचा सगळ्यांना आदर आहे आम्ही पवार साहेबांचाही आदर करतो आम्ही काही वेगळे कुणी नाहीये परंतु आता आम्ही काम करतोय ना आम्ही राज्य चालवतो ना आम्ही संस्था चांगल्या चालवतो माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येऊन बघा 0% व्याजाने पीक कर्ज देतो मी शेतकऱ्यांना मी संस्था चांगल्या चालवतो पण एकट्या माझ्या तालुक्यात चालून चालणार नाही मला त्या नगर जिल्ह्यात पण चालवायच्यात मला त्या सांद्यापासून बांद्यापर्यंत चालवायच्यात नाहीतर मी नुसतंच सांगणार मी 3636 दिले आणि तुम्ही 2900 घेतले 700 रुपये टनाला कमी खर्च तेवढाच बेण्याचा खर्च लागणीचा खर्च पहिलं डोस दुसरा डोस खादनी बांधणी नळी सगळं तेवढंच ना कसा शेतकरी उपजायला येण्याचा आज आमच्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आली का आली की त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळालं म्हणून आली त्यांच्या दुधाला योग्य दर मिळाला त्यांच्या पोल्ट्रीला योग्य दर मिळाला त्यांच्या उसाला योग्य दर मिळाला त्यांच्या फळबागांना त्यांच्या भाजीपाल्याला योग्य दर मिळाला प्रक्रिया करणारी कारखानदारी करता येतं करण्याची हिंमत पाहिजे करण्याचं धाडस पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याच गोष्टी मला त्या निमित्तानं सांगता येतील पण माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आम्ही कानूर पठार भागाला लिफ्टचं 1 TMC वेगवेगळे पारनेर कारखाना सुपा MIDC मध्ये प्रगतीमध्ये उद्योगधंदे वाढी आणि सुप्यामध्ये अजूनही कारखाने यायला तयार आहेत वातावरण चांगलं ठेवा ते म्हणतात की आम्हाला इकडे यायला कारण आपला नवीन काल परवाच मला हे भेटले नितीन गडकरींनी संभाजीनगर ते पुणा नवीन मार्ग तयार केलेला आहे तो झाला की आणखीन आपल्याकडे रहदारी वाढणार आहे इकडचा लोड कमी होणार आहे अशा पद्धतीनं पण मोबदला चांगला देणार आहे चांगला जमिनीचा दर देणार आहे माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांना दर मिळवून द्यायचा आहे आणि ते केंद्राच्या हातात आहे आणि केंद्र आमच्या विचाराचं आहे आम्ही तिथे जाऊन आणू भांडून नाही भांडलो तर तुम्ही आम्हाला जा विचारा किंवा दादा तुम्ही तिथं म्हणला का नाही आता करत हेच सांगायला मी आलेलो आहे
वेळ कमी आहे, समजून घ्या एवढीच विनंती करतो. पुन्हा फॉर्म भरण्याच्या निमित्तानं किंवा अजून एका सभेच्या निमित्तानं येईल, पण गाफील राहू नका, गाफील राहू नका, भावनिक होऊ नका. काही काही जण आणखीन काही काही वेगवेगळे सांगतील. पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा करत असताना त्याच्यामध्ये विचारपूर्वकच ते करावं लागतो. आज अतिशय कमी वेळेत मी तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आमचा अशोक सावंत असेल, विजय आवटे असेल, माधवराव लामखडे असतील, काशीनाथराव दाते असतील, सुजित झावरे असतील, आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, प्रभाकर शेठ कवाद असतील, जे जे इथे मान्यवर आहेत सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो.